नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रुपेश कोकणे. मी तुमच्यासाठी चालू घडामोडीवरील म्हणजेच करंट अफेअर्सवरील रोजचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न एकदम कमी वेळात घेत असतो. हे प्रश्न पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी येत असतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. एक दिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. प्रश्न 2, भारतीय नौदलात सर्वेक्षण जहाज इक्षक कोठे दाखल होणार? तर त्याचं उत्तर आहे कोची इथे. प्रश्न 3, रवींद्रनाथ टागोरांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बीजिंग, चायना इथे. प्रश्न 4 पाहूया. 2025च्या आशिया पॅसिफिक शहरे शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 5, आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 400 मीटर फ्रीस्टाईल मध्ये राष्ट्रीय जलतरण विक्रम कोणी केला? तर त्याचं उत्तर आहे धीनिधी दे सिंघू यांनी. प्रश्न 6, प्रवासी परिचय सांस्कृतिक महोत्सवाची 3री आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे रियाद इथे. प्रश्न 7 पाहूया. पॉल बिया कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे कॅमेरून देशाचे. प्रश्न 8, 2025चा सखारोव पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे आंद्रेज पोग्जोबुट व मझिया अमाग्लो बेली यांना. प्रश्न 9, वज्र चंद्रशेखर यांना कोणत्या कादंबरीसाठी 2025चा उर्सुला के ले गिन फिक्शन पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे रेक्सफॉल या कादंबरीसाठी. प्रश्न 10 पाहूया. सुजित कलकलने नुकत्याच झालेल्या 13 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या फ्रीस्टाईल 35 किलो गटात कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 11, सारंडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कोणत्या राज्याला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याला. प्रश्न 12, फॉर्म्युला 1 मेक्सिको ग्रांड प्री 2025 कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे लँडो नॉरिस यांनी. प्रश्न 13 पाहूया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL ने भारतात SJ-100 नागरी प्रवासी विमानांच्या उत्पादनासाठी कोणत्या देशातील कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशातील. प्रश्न 14, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.